हॅलो एव्हरीवन, माझं नाव ऐश्वर्या. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहोत, जी की नागपूर महानगरपालिकेची आहे. त्या नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत पदभरतीची सविस्तर जाहिरात आपण आज बघणार आहोत. परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक इथे दिलेले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुरुवात ही 26/8/2025ला होत आहे आणि अर्ज सादर करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती 9/9/2025पर्यंत आहे. आपण परीक्षेसाठी किती पदांची भरती आली आहे ते बघूया. एकूण 10 पदांसाठी इथे पदभरती आलेली आहे. पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, करसंग्राहक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल, सिस्टीम ॲनालिस्ट, हार्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर आणि प्रोग्रामर अशा एकूण 174 पदांसाठी ही जाहिरात आली आहे. तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी मॅक्झिमम पदे आहेत जसे की 60 आणि करसंग्राहक ह्या पदासाठी सुद्धा 74 पदे आहेत. तर आपण बघूया की पुढे काय क्लर्क, कनिष्ठ लिपिक आणि विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे, किती जागा आलेल्या आहेत, एज लिमिट काय आहेत ते आपण पुढे बघूया. तर सर्वप्रथम बघूया कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्क. भरावयाची पदे आहेत एकूण 60. तर आपण इथे बघणार आहोत की एकूण 60 पदे आहेत आणि महिला आरक्षणाच्या अंतर्गत एकूण 19 पदे आहेत. जसं की इथे आपण बघत आहोत इतर मागासवर्गीय लोकांसाठी म्हणजे की OBC कॅटेगरीसाठी इथे 0 पदे आहेत. तर जे OBC कॅटेगरीच्या अंतर्गत येतात त्यांना फॉर्म भरावायचं असेल तर ते अराखीव म्हणजे खुल्यामधून हे पदं भरू शकता. नेक्स्ट आहे लॉ असिस्टंट्स. भरावायची पदे आहेत 6, ज्याची आपण इथे जाहिरातीमध्ये बघू शकता. काही कॅटेगरीसाठी इथे जागा आहेत आणि काही कॅटेगरीसाठी नाहीत. तर तुम्ही ओपनमधून हे फॉर्म भरू शकता. नेक्स्ट पद आहे टॅक्स कलेक्टर. भरावयाची पदे आहेत एकूण 74. तर आपण इथे बघू शकता की अराखीवसाठी 27 आहेत आणि महिला आरक्षणाच्या अंतर्गत इथे एकूण 23 पद आहेत सर्व कॅटेगरींच्या महिलांसाठी. पुढचं पद आहे लायब्ररी असिस्टंट. इथे एकूण 8 पदे आहेत. तुम्ही बघू शकता एकूण 8 पदे आहेत दिलेले आहेत. पुढे आहे पदाचं नाव स्टेनोग्राफर. भरावयाची पदे आहेत 10 आणि इथे बघू शकता तुम्ही कुठल्या कॅटेगरीसाठी किती पदे दिलेली आहेत. काही कॅटेगरींसाठी पदं नाहीत तर तुम्ही अराखीवमधून देखील या पदांकरिता अप्लाय करू शकता. आणि नंतरचं पद आहे अकाउंटंट किंवा कॅशियर. भरावयाची पदे आहेत 10. परत तुम्ही इथे बघू शकता इथे दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की एकूण कुठल्या पदासाठी किती जाहिरात आहे, किती पदे आहेत आणि आपण भरू शकतो का हे सगळ्यांनी बघायचे आहेत. नेक्स्ट आहे सिस्टीम ॲनालिस्ट. ही टेक्निकल पद आहे. हार्डवेअर इंजिनियर हे सुद्धा टेक्निकल पद आहे आणि प्रोग्रामर हे सुद्धा टेक्निकल पद आहे आणि डाटा मॅनेजर हे सुद्धा टेक्निकल पद आहेत. याकरिता लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आपण बघून घेऊया. जसं कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे त्याकरिता इंग्लिश 30, मराठी 30 आणि इंग्लिश 40 अशी टायपिंगची इथे गरज आहे. आणि जे कनिष्ठ लिपिकचं जे पद आहे त्यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवीची गरज आहे. कुठलंही ग्रॅज्युएशन चालणार आहे, पण आपल्याला इथे अनिवार्य म्हणजे टायपिंग स्किल महत्त्वाची आहे. मराठी 30 आणि इंग्लिश 40चे जे सर्टिफिकेट असतात ते कंपल्सरी असतात. विधी सहाय्यकमध्ये विधी शाखेची पदवी आणि शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामांशी संबंधित पदावरील किमान 5 वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील 5 वर्षे वकिलीचा अनुभव हा विधी सहाय्यक या पदासाठी अनिवार्य आहे. नेक्स्ट पद आहे करसंग्राहक. कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी 40 आणि वेग हे इथे दिलेलं आहे. आणि संगणके अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता. नेक्स्ट आहे ग्रंथालय सहाय्यक. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण आणि दुसरं आहे ग्रंथालय सर्टिफिकेटचं कोर्स असणे हे कंपल्सरी आहे. स्टेनोग्राफर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आणि इथे मराठी व इंग्रजी लघुलेखक. स्पीड हवी आहे 80. शासनाची आणि इथे अनुभव लिहिलेला आहे. 3 वर्षाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल हे देखील इथे लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे लेखापाल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी हे लेखापालासाठी आवश्यक आहे.
सिस्टीम ॲनालिस्ट. सिस्टीम ॲनालिटिस्ट हे टेक्निकल पद आहे आणि इथे BE कम्प्युटर ही कंपल्सरी एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे. आणि त्यानंतर इथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे, किंवा प्रोग्रामिंग किंवा सिस्टीम ॲनालिसिस या सगळ्या क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव ज्या कुणाला असेल आणि ज्यांची पदवी जी BE कम्प्युटरमध्ये झालेली असेल ते कुठलीही व्यक्ती या पदासाठी भरू शकतात. हार्डवेअर इंजिनियर ज्या की कम्प्युटर BE कम्प्युटरची गरज आहे आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कम्प्युटर हार्डवेअरमधील पदविका आणि 5 वर्षाचा, जर ज्यांच्याकडे BE कम्प्युटरमधलं जर पदविका म्हणजे डिप्लोमा असेल तर त्यांना 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि ज्यांच्याकडे BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ज्यांच्याकडे असेल त्यांनी त्यांना 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे त्यांना 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि सेकंड लास्ट पदमध्ये प्रोग्रामरमध्ये देखील ही पण टेक्निकलची पोस्ट आहे. तिथे संगणक अभियांत्रिकीमधील पदविका म्हणजे डिप्लोमाची गरज आहे आणि सोबतच त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील प्रोग्रामिंग आणि सिस्टीम ॲनालिसिस या क्षेत्रातील 1 वर्षाच्या अनुभवाची गरज आहे. नेक्स्ट आहे डेटा मॅनेजरसाठी देखील BE कम्प्युटरची गरज आहे आणि सिस्टीम ॲनालिसिस प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाच्या अनुभवाची गरज आहे. आता पुढे बघूया आपण एज लिमिट काय असणार आहे. तर एज लिमिट बघूया आपण पुढे. हे बघा इथे विविध पदांसाठी एज लिमिट इथे दिलेली आहे. वयोमर्यादा, किमान वयोमर्यादा ही 18 असली पाहिजे. अराखीवसाठी 38 आहे. मागासवर्गीयसाठी 43 आहे. अराखीव जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी 38+ अधिक 3 वर्षे. मागासवर्गीय जे आहेत सैनिक त्यांच्यासाठी माजी सैनिकसाठी 43+ 3 वर्षे. आणि दिव्यांगांसाठी 45 वर्ष. अराखीवसाठी 43. दिव्यांग व्यक्ती उमेदवारसाठी 45. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तसाठी 45. पदवीधारक अंशकालीन उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी एज लिमिट आहे ही 55. जे एक्झाम कंडक्ट होणार आहे त्याचं पॅटर्न पण आपण पुढे बघूया की कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट होईल, काय पॅटर्न असेल एक्झामचं ते पण इथे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे त्यांनी. एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल हे त्यांनी पूर्णपणे जाहिरातीमध्ये मेन्शन केलेले आहे. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहे. आपण पदाचं नाव बघूया आणि त्यांच्यासाठी जे एक्झामचं पॅटर्न आहे ते बघूया. इथे कनिष्ठ लिपिकसाठी जे 4 सेक्शनमध्ये एक्झाम होणार आहे. मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान. प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत आणि एका प्रश्नाला 2 गुण असतील. एकूण 100 प्रश्नसंख्या असेल आणि गुण 200 असतील. विधी सहाय्यकसाठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि तांत्रिकी असे एकूण 5 सेक्शन असतील एक्झामसाठी. तर मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान यांच्याकरिता 15 प्रश्न येतील जे की इच कॅरी 2 मार्क्स. आणि जे त्यांचे टेक्निकल म्हणजे तांत्रिकी म्हणजे त्यांचे पदाशी रिलेटेड जे प्रश्न येणार आहेत ते की 40 प्रश्न असतील आणि जे की 80 मार्काचे असतील. आणि जे नॉन टेक्निकल आहेत ते 60 मार्काचे प्रश्न असतील आणि 120 गुणांसाठी असतील. करसंग्राहकसाठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान एकूण 4 सेक्शनमध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. 100 प्रश्न असतील 200 मार्कासाठी. ग्रंथालय सहाय्यकसाठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान या 4 सेक्शनमध्ये एक्झाम घेण्यात येईल. प्रोग्रामरसाठी बघा मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान सोबत त्यांना तांत्रिकीची एक्झाम वेगळं सेक्शन येईल ज्यात की 40 प्रश्न असतील 80 मार्कांसाठी. आणि मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान हे 4 सेक्शन येतील जे की 15 मार्कांकरिता आहेत. तसंच स्टेनोग्राफरसाठी पण तांत्रिकीची एक्झाम वेगळी होऊन तांत्रिकीचं एक सेक्शन येईल ज्यात की 40 प्रश्नांचं असेल. आणि मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान जे की कंपल्सरी सेक्शन आहेत जे की 15 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. लेखापालीन आणि रोखपाल यांच्यासाठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान जे की 100 प्रश्न असतील एकूण 200 मार्कांसाठी. सिस्टीम ॲनालिस्ट
ही मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान सोबतच त्यांना तांत्रिकी ज्ञानाचे एक सेक्शन येईल, ज्याच्यात 40 प्रश्न असतील, ते की 80 मार्काचे असतील. हार्डवेअर इंजिनियरसाठी सुद्धा मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि तांत्रिकी प्रश्न येतील. डेटा मॅनेजरसाठी सुद्धा मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि तांत्रिकी 40 मार्काचं एक वेगळं सेक्शन राहील. मराठीचं 15 मार्क, इंग्रजीचे 15 मार्क, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न असणार आहेत, जे की 200 मार्कासाठी असणार आहेत. परीक्षेसाठी अशा प्रकारे आपण परीक्षेची जाहिरात संपूर्णपणे बघितली आहे. एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ते सगळं बघितलं आहे. ज्यांना कुणाला एक्झाम फॉर्म भरता येत नसेल किंवा काही अडचणी येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावं. पुढे एक्झामचं सिलेबस काय असणार आहे, हे एक्झाम कशी कंडक्ट केल्या जाईल आणि फॉर्म फिलिंगमध्ये काही डाऊट असतील तर आपण नवीन एक फॉर्म फिलिंगसाठी व्हिडिओ घेऊन येऊ. तर ज्यांना कुणाला या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये